की ते काही-काही आई-वडील ज्यांना कळतं, की आपल्या मुलाला हे सगळे आजार आहेत किंवा आजार पण नाही म्हणता यायचं, आपला मुलगा थोडासा वेगळा आहे. हं. तर मग त्याला ते अनाथ आश्रमाच्या इथं नेऊन सोडतात किंवा रस्त्यावरती सोडून देतात आणि हे फारच वाईट आहे. कारण की त्यांना कुठेतरी असं पण वाटत असतं, की आता ह्यांचं आयुष्य असंच राहणार. ना ह्यांना कुठून शाळेत घेणार आहे, ना ह्यांच्यासाठी काही आपण वेगळं करू शकतो आणि मग मग ते हे डिसिजन घेतात. तर मग हे ह्याच्यामुळेच घेत असतील का कदाचित, की स्कूल्स चांगल्या नाहीयेत किंवा त्यांना एक्सेप्ट नाही करत समाजात? हं. काय हो, वाटतं तुला? म्हणजे हा एक फॅक्टर आहे, की समाजामध्ये एक्सेप्ट करत नाही हा सर्वात मोठा फॅक्टर आहे ॲक्चुअली. कारण आज इन आपल्या आपल्या देशामध्ये, आपल्या कम्युनिटीमध्ये आपण खूप विचार करतो, आपल्या आजूबाजूचे लोकं काय म्हणतील या गोष्टीचा. समाजामध्ये एक्सेप्टन्सला प्रॉब्लेम येईल हा नक्कीच मेन गोष्ट आहे, की ज्यानी त्यांना ती भीती असू शकते, की मे बी नाही आपण वाढवू शकणार या मुलाला. तसंही अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चर मे बी तेवढं इकॉनॉमिकली अवेलेबल नाहीये. इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे. एन-जी-ओज पण आहेत, जे अशा मुलांची काळजी घेऊ शकतात. त्यांना थेरपीज देऊ शकतात. पण माहिती नसतं की इकॉनॉमिकली अवेलेबल आहे का नाही? म्हणजे बरोबर. पैसे पुरतील का नाही थोडक्यात. तर तशा गोष्टी पण अवेलेबल आहेत. बऱ्याच आहेत. बरेच एन-जी-ओज पण आहेत जे सपोर्ट करतात.